सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजीतील प्रोसेसिंग युनिट्स बंद असल्यामुळे हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांचे बचत गट आणि बँकांचे हप्ते थकण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीनं प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देत तातडीनं हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. इचलकरंजी शहरातील अनेक प्रोसेसिंग युनिट्स प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईमुळे आणि सुरू असलेल्या आंदोलनामुळे बंद आहेत. त्यामुळे या उद्योगांमध्ये कार्यरत असलेले हजारो कामगार यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. कामगारांचं कुटुंब आर्थिक संकटात सापडलं असून घर खर्च भागवणंही कठीण झालंय. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे हातकणंगले तालुकाध्यक्ष अमर गेजगे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनात पर्यावरण संरक्षण महत्त्वाचं असलं तरी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असल्याचं नमूद करण्यात आलंय. निवेदनात कामगारांच्या 2 प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. कामगार कायद्यानुसार तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे कारखाने बंद राहिल्यास संबंधित कामगारांना 50% वेतन देणं बंधनकारक आहे. त्यामुळे प्रशासनानं प्रोसेस मालकांना याबाबत तातडीनं आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच जोपर्यंत CETP आणि प्रोसेस मालकांकडून आवश्यक उपाययोजना पूर्ण होऊन युनिट्स पुन्हा सुरू होत नाहीत तोपर्यंत कामगारांच्या बचत गटांचे आणि बँकांचे हप्ते वसूल करू नयेत अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या संदर्भात पुढील 3 दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास कामगारांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. कामगार आणि मालकांची संयुक्त बैठक बोलवून या प्रश्नावर तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. यावेळी शहाजी भोसले, अमर उपासनी, अविनाश धोत्रे, दत्ता कांबळे, राहुल बुचडे, अमोल तोडकर, करण धुमाळ, आकाश बनसोडे, धनंजय दोडमणी, विठ्ठल कोरवी, लालू यादव, भाऊ काटे, दगडू फरिदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.